मग राजकोषीय धोरणांचे प्रकार कोणते आहेत? तर बेसिकली वेळेनुसार किंवा टाइमलाईननुसार किती वेळ त्यासाठी लागतो यानुसार राजकोषीय धोरणांचे 3 मुख्य प्रकार पडतात. सगळ्यात पहिला प्रकार आहे दीर्घकालीन राजकोषीय धोरण म्हणजे लॉंग टर्म फिस्कल पॉलिसी, दुसरा आहे मध्यमकालीन म्हणजे मीडियम टर्म फिस्कल पॉलिसी आणि तिसरा आहे लघुकालीन राजकोषीय धोरण म्हणजे काय शॉर्ट टर्म फिस्कल पॉलिसी. शॉर्ट टर्म लक्षात ठेवा, राजकोषीय धोरणांना आपण टाइमलाईन नुसार 3 भागांमध्ये डिवाइड करतो. एक आहे लॉंग टर्म म्हणजे दीर्घकालीन, दुसरा आहे मीडियम टर्म म्हणजे मध्यमकालीन, तिसरा आहे शॉर्ट टर्म म्हणजे लघुकालीन. हे 3 महत्त्वाचे धोरणं आहेत. पहा मी तुम्हाला काय सांगितलं, राजकोषीय धोरण म्हणजे काय सरकारची कमाई आणि सरकारचा खर्च याचं धोरण, बरोबर आहे. मग लॉंग टर्म फिस्कल पॉलिसी म्हणजे काय, जेव्हा सरकार जवळपास 15 ते 25 वर्षांचं नियोजन करतं, जेव्हा सरकार 15 ते 25 वर्षांचं नियोजन करतं, म्हणजे येणाऱ्या 15 वर्षांमध्ये किंवा येणाऱ्या 25 वर्षांमध्ये सरकार कुठून कसे किती पैसे कमवणार आहे व या 25 वर्षांमध्ये सरकार कुठं कसे किती पैसे खर्च करणार आहे, हे जे लॉंग टर्म धोरण सरकार राबवतं याला म्हणायचं दीर्घकालीन राजकोषीय धोरण. याला म्हणायचं दीर्घकालीन राजकोषीय धोरण. याचं एक्झाम्पल आहे इंग्लिशमधलं, याला आपण म्हणतो दूरदृष्टी योजना किंवा याला आपण म्हणतो दूरदृष्टी नियोजन. इंग्लिशमध्ये आपण याला म्हणतो पर्स्पेक्टिव्ह प्लॅन. इंग्लिशमध्ये आपण याला म्हणतो पर्स्पेक्टिव्ह प्लॅन किंवा दूरदृष्टी योजना. राहील लक्षात. पहा, जेव्हा सरकार 15 ते 25 वर्षांचं धोरण आखतं याला आपण पर्स्पेक्टिव्ह प्लॅन किंवा दूरदृष्टी योजना किंवा तुमचं दीर्घकालीन राजकोषीय धोरण असं म्हणतो. त्यानंतर दुसरं आहे मध्यमकालीन. मग सरकार काय करतं, हे जे 25 वर्षांचं टार्गेट आपण ठेवलंय या 25 वर्षांच्या टार्गेटला 7 वर्षांमध्ये डिवाइड करतो, म्हणजे 4-7 वर्षांचे पार्ट किंवा 5 वर्षांमध्ये डिवाइड करतो, म्हणजे 5 वर्षांचे पार्ट, बरोबर. म्हणजे थोडक्यात सरकारनं काय केलं, मध्यमकालीनसाठी पंचवार्षिक योजना आखल्या. पंचवार्षिक योजना यामध्ये काय असेल, थोडक्यात समजा पुढच्या 25 वर्षात सरकारनं ठरवलंय की सरकारला समजा 10 गिगावॅट इलेक्ट्रिसिटी कशापासून उत्पन्न करायची आहे, फक्त समजा ओशनिक थर्मल एनर्जीपासून उत्पादन करायचे पुढच्या 25 वर्षात. मग सरकार काय करतं, पहिल्या 5 वर्षात सरकार फक्त काय करणार, जमीन अक्वायर करणार, पुढच्या 5 वर्षात टेक्नॉलॉजी विकत घेणार, त्यानंतरच्या पुढच्या 5 वर्षात सगळ्या गोष्टी इन्स्टॉलेशन करणार, त्यानंतरच्या 5 वर्षात सरकार त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी लावणार, त्याचा वापर करायला सुरू करणार आणि मग सगळ्यात शेवटच्या 5 वर्षांमध्ये सरकार या ओशनिक थर्मल एनर्जीला कमर्शियल लेवलला कसं आणणार हे सरकार ठरवतं. आलं लक्षात. म्हणजे जो 25 वर्षांचा प्लॅन आहे या 25 वर्षांच्या प्लॅनला परत सरकार काय करतं, 5 वर्षांमध्ये डिवाइड करतं. पहिल्या 5 वर्षांचं टार्गेट, दुसऱ्या 5 वर्षांचं टार्गेट, तिसऱ्या 5 वर्षांचं टार्गेट सरकार काय करतं, कंटिन्युअस डिवाइड करतं. आणि हे डिवाइड करून मग काय करतं सरकार, ऑटोमॅटिकली हे सगळं डिवाइड झाल्यानंतर त्या ठिकाणी मग सरकार त्याची अंमलबजावणी करतं. याला म्हणायचं मध्यमकालीन राजकोषीय धोरण किंवा पंचवार्षिक योजना, मीडियम फिस्कल पॉलिसी, मीडियम टर्म फिस्कल पॉलिसी. हे याचं एक्झाम्पल आहे पंचवार्षिक योजना. मग आता हे पहिले 5 वर्ष आहेत, या 5 वर्षांना सरकार परत काय करतं, ॲन्युअल योजनामध्ये डिवाइड करतं. पहिल्या वर्षी या 5 वर्षांचं टार्गेट काय आहे, जमीन अधिग्रहण करणं. मग पहिल्या 5 वर्षी पहिल्या वर्षी सरकार तपासतं कुठं कुठं जमीन घेऊ शकतो, दुसऱ्या वर्षी सरकार त्या शेतकऱ्यांसोबत बोलतं, तिसऱ्या वर्षी सरकार त्या शेतकऱ्यांना कन्व्हिन्स करतं, चौथ्या वर्षी सरकार त्या शेतकऱ्यांना पैसे ट्रान्सफर करतं आणि शेवटच्या वर्षी मग सरकार तिथे जे डिस्प्यूट्स असतील, जे भांडण असतील, हे सगळे भांडण सोडवितं. म्हणजे जमीन अधिग्रहणाला सुद्धा सरकार काय करतं, 5 टप्प्यांमध्ये डिवाइड करतं आणि दरवर्षी त्यावर काम करतं. याला म्हणायचं शॉर्ट टर्म फिस्कल पॉलिसी किंवा लघुकालीन राजकोषीय धोरण. याला म्हणायचं शॉर्ट टर्म फिस्कल पॉलिसी किंवा लघुकालीन राजकोषीय धोरण. याचं सगळ्यात बेसिक एक्झाम्पल आहे अर्थसंकल्प. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे अर्थसंकल्प. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अर्थसंकल्प हा तुमच्या राजकोषीय धोरणाचा भाग आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अर्थसंकल्प हा तुमच्या राजकोषीय धोरणाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. राहील लक्षात. सोपं आहे. परत एकदा सांगतो, राजकोषीय धोरण हे टाइमलाईननुसार 3 टाईपचे असतात, लॉंग टर्म, मीडियम टर्म, शॉर्ट टर्म. लॉंग टर्ममध्ये सरकारच्या 15 ते 25 वर्षांच्या कमाईचं आणि खर्चाचं नियोजन केलं जातं. मीडियम टर्ममध्ये
सरकार त्या 25 वर्षांना 5-5 वर्षांना डिवाइड करतं आणि शॉर्ट टर्ममध्ये मग सरकार त्या 5 वर्षांना परत दर वर्षाच्या नियोजनामध्ये डिवाइड करतं. ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. लॉंग टर्म, मीडियम टर्म आणि शॉर्ट टर्म हे राजकोषीय धोरणाचे 3 महत्त्वाचे प्रकार आहेत. आणि यातलं जे आपण शिकणार आहोत, जो आपल्या सार्वजनिक वित्ताचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, तो महत्त्वाचा भाग आहे लघुकालीन राजकोषीय धोरण, जो आहे अर्थसंकल्प. आपल्या संविधानामध्ये अर्थसंकल्प कोणत्या कलमानुसार आहे? आपल्या संविधानामध्ये अर्थसंकल्प आर्टिकल 112 नुसार आहे. लक्षात ठेवा, आपल्या संविधानामध्ये अर्थसंकल्प आर्टिकल 112 नुसार आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब. आणि इथं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. अर्थसंकल्प हा शब्द म्हणजे बजेट हा शब्द आपल्या पूर्ण संविधानामध्ये कुठेही वापरण्यात आलेला नाहीये. त्याऐवजी शब्द आहे ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट. परत एकदा सांगतो, आपल्या पूर्ण संविधानामध्ये अर्थसंकल्प हा शब्द कुठेही वापरण्यात आलेला नाहीये. आपल्या पूर्ण संविधानामध्ये अर्थसंकल्पाऐवजी शब्द आहे ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो वार्षिक अंदाजपत्रक. क्लिअर हा मुद्दा? पहिला मुद्दा हा झाला राजकोषीय धोरणांचे प्रकार. एक तर म्हणजे तुम्हाला आता एकदम क्रिस्टल क्लिअर काय गोष्ट डोक्यात पडली? सार्वजनिक वित्त म्हणजे राजकोषीय धोरण आणि राजकोषीय धोरण म्हणजे काय? तुमचं बजेट. एवढं सोपं आहे. म्हणजे थोडक्यात सार्वजनिक वित्त या टॉपिकमध्ये आपण काय शिकणार आहोत? आपल्या पूर्णच्या पूर्ण बजेटचं सगळंच्या सगळं स्ट्रक्चर शिकणार आहोत. हे लक्षात ठेवा. चालेल?